सकाळी 5:15ला बेट्टी नर्मदे हर सकाळचे वाजले 6:30. आपण प्रवास चालू केलाय. रात्री होतो कार्तिक स्वामी मंदिरात. कंदरोज काहीतरी आहे, कंकरोज तिथं गाव होतं. तिथले एक महाराज होते. बाई त्या माणसाला आणायला पाहिजे. सगळ्या परिक्रमावासींचं जेवण होत नाही तोपर्यंत जेवण करत नाही. रात्री सगळे झोपल्यानंतर चेक करायला आलं होतं कामला आहे का नाही, कोणाला थंडी बिंडी तर नाही वाजत आहे. आणि मला जाग येऊन गेली 3 वाजता. 3 वाजता उठून पाहतो ते महाराज आंघोळ करत होते. बाई 4:30 वाजता चहा रेडी होता आणि 5, 5:15ला नाश्ता रेडी होता. म्हणजे बालभोग. म्हणजे मोजून आहे ना 2, 2.5, 3 तास झोपत असेल माणूस. इतकी पावर आहे ना, जबरदस्त. आणि हे फक्त सेवा, त्याचा काही पगार वगैरे नाही चालू. त्यांना मानायला पाहिजे. नंतर 2-3 किलोमीटर चाललो लगेच. अजून तर सूर्योदय पण नाही झालेला प्रॉपर. नर्मदा मैया की जय. कांद्रोज गावापासून पुढं हा चांदोद जिल्हा आहे. इथं घाटावर जायला रस्ता पण दिलेला आहे. वा, स्मशानभूमी बहुतेक इकडे. सगळ्यांना तिथे जायचं आहे. ती जागा इथे स्मशानभूमी. नर्मदे हर. आज सूर्योदय. सगळीकडे शेती असल्यामुळे असा बघावा लागतं आपल्याला. नर्मदे हर. सकाळचे 7:30 वाजले. नाही तर इथं बघा नर्मदे हर परिक्रमावासी विश्राम केली. हे पाहिलं का? चौपाते बांधलेले आहे त्या खांबांवर ॲडजस्ट करून. एक नंबर. दुपारचा टाइम नसता ना तर मी 100% सावली पाहून आणि ते चौपाते पाहून थांबलो असतो. आपण सकाळी बेटर लक नेक्स्ट टाइम. नर्मदे हर. त्या चौफुलीवर कुठं रस्ता समजत नव्हता. 5-10 मिनटं थांबलो. 5 मिनटं जास्त. एक ट्रॅक्टरवाला आला. त्याने सांगितलं इकडून जा. इकडे एक पक्षी दिसला मला. फुल कलरफुल होता. सेम पक्षी मी कच्छला पाहिला होता. इथून दिसणार नाही, कॅमेरा दाखवला असता. हा, इथून दिसेल. नाही दिसणार. नाही दिसत. अपडेट असे वाजले 8:15. हे लँडस्केपच्या भानगडीत पडायचं विचार सोडून दिला. कारण काल ते 2 व्हिडिओ आहे ना, मोबाईलची मेमरी फुल झाली होती. ते परत डिलीट करत बसावं लागतं. अशा प्रकारची शेती. रुईचे झाडं मी सांगितल्याप्रमाणे इकडे पण भरपूर आहे बाई. नर्मदे हर. रस्त्याने आपल्याला हे लागलेलं आहे तेव्हा सोबत राजपूतला चहासाठी थांबवलं या महाराजांनी. चहा घेऊ. वराछा गाव लागला. वराछा गाव सुरतमध्ये पण आहे आणि इथे पण आहे. आता कोणता तरी ब्रिज लागला, माहीत नाही कोणता आहे. इथे नर्मदा मैयाचाच ब्रिज आहे. पण मग मोठा पण वाटत नाही, म्हणजे हायवे पण नाही. इथं पुढं आशा आश्रमचा बोर्ड लावलेला होता.
जाऊ. असा रस्ता आहे, वरती गाड्या चालत आहे. धडाम धडाम धडाम. नर्मदे हर, नर्मदे हर. दगडू महाराज रामधून आश्रम असं काहीतरी दाखवतोय. पुढे पण बोर्ड होता, पण चला आपण इकडून जाऊ. नर्मदे हर. मंदिराचा कळसच शिवलिंग बनवून टाकलेलं आहे. आपण बहुतेक शॉर्टकटने आलो कुठून तरी. आश्रम त्या बाजूने. नर्मदे. ये बाबा जी. बाबा जी आपका नाम? मेरे बाबा जी ना, मैं आपके सेवा के लिए रहता हूँ. हाँ नहीं नहीं, लेकिन आपका तो नाम तो होगा. पुष्कर जोशी. पुष्कर जोशी यांनी आपल्याला 10 रुपये दक्षिणा दिलेली. नाही, आश्रमाने दिली. आश्रमाने दिली, आम्ही नाही दिली. हां, आश्रमाने त्यांच्याकडे दिलेली आहे आणि ते प्रत्येकाला देतात. असं. नर्मदे हर. होतो बाबा म्हटलं लेफ्ट साईडला एक कोणतं तरी मंदिर आहे, तिथे जाऊन या. सप्तऋषी जे होते त्यांनी तिथं हे केलं आहे, आपलं काय म्हणतात तप केलं आहे. कपिलेश्वर महादेव काहीतरी सांगितलं. हे बघा नर्मदे. नर्मदा मैया. इथं अशा छोट्या छोट्या रूम आहेत बनवलेल्या. आपल्याला यातलीच एक भेटली असती जर थांबलो असतो तर. चला आपण ते मंदिर पाहून येऊ. बॅग तिथेच सोडून आलो आहे मी. समोर मंदिर आहे. इथं सप्तऋषींनी तपश्चर्या केली होती. नर्मदे हर मित्रांनो, आत्ता आपण आहे गुजरात इथे आशा या गावात. आशा गावात इथे एक मंदिर आहे. तर स्वयंभू नर्मदा मैया आहे. स्वयंभू मंदिर आहे इथे शंकराचं. आणि या मंदिराची आख्यायिका अशी आहे की इथे सप्तऋषींनी तपश्चर्या केली होती, म्हणून हे मंदिर फेमस आहे. तर हायवेच्या जवळच आहे. जर तुम्ही गाडीने सुद्धा येत असाल तर नक्की दर्शनाला या. नर्मदे हर. दगडू आशा आश्रम म्हणून असं या जागेचं नाव आहे. इन्सिडेंट झाला आजच. मी जे माझ्याबरोबर कंटिन्यू 21 दिवसापासून चालत होते त्यांना सांगितलं तुम्ही जा, मी सोलोच करणार आहे. आता तुम्हाला सगळं माहितीच आहे. आणि ते 3 जण होते माझ्याबरोबर कंटिन्यू. तुम्ही तर बघितलं असेल व्हिडिओमध्ये. ते 3 जण गेले आणि आपल्या काठीचे 3 घुंगरू पडले. त्याच्या आधी एक ते काका गेले, तेव्हा एक घुंगरू हरवलाय. पण हे पडलेले हरवले नाही. ते परत मी बॅगेत ठेवून घेतले. म्हणजे आता याला मी तर योगायोगच म्हणा, बाकी तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. नर्मदे हर. हा असा वाळूचा रस्ता आता. म्हणजे रोड पण आहे, पण मग पाठीमागून मोठ्या मोठ्या गाड्या येतात, मग याच्यावर चालावं लागतं साईडला. नर्मदे हर. आला कापूस परत. केळी पिकले, आणू का तोडून. गॉगल काढायचा राहिलाय. नर्मदे हर. हरे कृष्ण कृष्ण. पिक्चर भूक लागलेली होती, फक्त तो तेवढा वाढताना व्हिडिओ बनवला. मध्ये आश्रमात व्हिडिओ अलाउड नाही आहे म्हणून काय बनवलं नाही. आश्रम होतं, छान बनवलंय. कोणतं गाव होतं यार, वेळूगाव. वेळूगावच्या इथं हे आश्रम होतं. जेवण केलं, 1 तास आराम केला. म्हणजे 12:30ला पोचलो होतो. आता 2:30 वाजले, 2 तास लागले. बापरे, भरपूर टाइमपास झाला. तर जाऊ. मणी नागेश्वर इथून दाखवतो आहे 8-10 किलोमीटर. दंडी रोड, तिथे जाऊन आराम करू. असा रस्ता छोटासा, आजूबाजूला नेहमीप्रमाणे केळी. इकडे नर्सरी टाईप यांचं वाटतं आश्रमवाल्यांची जागा आहे.
नर्मदे गुप्तकाशी मंदिराकडे चाललोय. पण इथं मस्त नारळाचे झाडं, हळदीची शेती, आंब्याची बाग. पहिल्यांदा काहीतरी वेगळं पाहायला भेटलं. मिरच्या, आता इथं हळद आहे, आंबे. आणि यांचंच मागं होतं तिथं मिरच्या लावलेलं होता. हे जरा स्टँडर्ड शेतकरी वाटतं जरा. नर्मदे हर. मागे एका ठिकाणी बोर्ड होता, पक्का डांबर रोड 3 किलोमीटर आणि कच्चा रस्ता 1.5 किलोमीटर. पुढं आहे गुप्त गोदावरी मंदिर. अजून काय होतं यार, भालोद, सरसाट आणि मणी नागेश्वर. आपण कच्चा रस्ता, आपल्याला असे कच्चेच रस्ते आवडतात निघाल्यापासून. त्या रस्त्याला बोर होतो, गाड्या येताना शांतता नाही राहत. पण हे काय, परिक्रमेला जर तुम्ही सोलो चालताय ना, तर प्रकृतीची शांतता आहे ना ती ऐका. असे पक्षी, वेगवेगळे आवाज, पाण्याचा खळखळाट, एकदम भारी वाटतो. बाकी मग रस्त्याने तर आपलं रेग्युलर तेच. आता इथं बघा, मी शांत घेतो, आवाज ऐका. येत आहे का काय, भारी वाटतं ना. नर्मदे 4:15 झाले. मागे एक आश्रम होता, साध्वी उमागिरी यांचा. पण मग वेळ आहे का जाऊन निघून असा रस्ता आहे. नर्मदा तट मार्ग, नर्मदे. आले संध्याकाळचे वाजले 4:30. आराम करतोय. बाबा जी आप कहाँ से? हम एमपी से. हाँ, एमपी से. एमपी में किधर? एमपी धार जिल्हे. धार जिल्ह्यातले रतलामच्या पुढचं धार. हे तर आपले आहेत रेग्युलर. धारमध्ये यार आपण इकडे वडवाना गावात मैयाचं दर्शन झालं आपल्याला. तुम्ही पण दर्शन करून घ्या. नर्मदे हर. असा सनसेट होतोय. हा हा हा, सुंदर. नर्मदे हर. वडवाना इथे नर्मदा अन्नक्षेत्र शिया शरणदासजी महाराजांचे इथं आलो होतो. नशीब खराब, कोणीच नाही. आणि सनसेट व्हायला लागलाय. मणी नागेश्वर अजूनही 2 किलोमीटर. काय करावं काही समजत नाही. पुढे जायचं तर अंधार पडेल. आत्ताच ऑलरेडी 5:15 झालेले. नर्मदे हर. निघालो होतो पुढं, पण मैयाची इच्छा नव्हती. त्या कॉर्नरपर्यंत गेलो, जवळजवळ म्हणजे 200-500 मीटर गेलो असं. 500 मीटर जाऊन पण परत त्याच आश्रमात आलो. बाकीच्यांचं म्हणणं होतं तर जाऊ आपण पुढच्या आश्रमात, पण मी व्यवस्थापन आश्रमाने थांबत. जिथं मैयाने थांबवलं तिथं थांबायचं. संध्याकाळची प्रसादी पंजाबी खिचडी
मोतीचूरचा लाडू पेढे आश्रमात या बाबाजींनी बनवले. नर्मदे आम्ही 4च मूर्ती जेवायला आणि आश्रमात फक्त आम्ही 4 मूर्ती, बाकी कोणीच नाही. नर्मदे